गिरणा मोसम संगमावरील पुरातन झांजेश्वर मंदिर परिसरातील 2 लहान मंदिरे आणि एक समाधी बी बियाणे विक्रेते हंडे यांनी बेकायदेशीरपणे तोडून टाकल्याचा आरोप कमलेश पवार यांनी केला असून त्या विरोधात त्यांनी पोलिसात तक्रारही केली आहे। परंतु पोलिसांनी हे प्रकरण दिवाणी असल्याचे सांगत कोर्टात जायला सांगून कमलेश पवार यांची बोळवण केली आहे। कमलेश पवार यांनी बेपत्ता मंदिराच्या सानिध्यात हंडे, तिवारी, पोलीस कर्मचारी, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाल्याचे फोटो पुराव्यादाखल पोलिसांनाही दिल्याचे सांगितले। परंतु सदर बेपत्ता मंदिर कमलेश पवार यांच्या वडिलांनी बांधले होते, त्यामुळे त्यांच्यात विशेष आस्था होती। कमलेश पवार यांनी तक्रार दाखल करताना माहिती अधिकारात मिळवलेले फोटो आणि कागदपत्रे यात 2 मंदिर आणि एक समाधी असल्याचे दिसून येते। मात्र हंडे, तिवारी आणि पोलीस ही बाब मान्य करायला तयार नाहीत असा आरोप कमलेश पवार यांचा आहे। विशेष म्हणजे गुगल सॅटेलाईटवर ही मंदिरे अद्यापही दिसून येतात। याबाबत पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि हंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी कमलेश पवार यांची मागणी आहे। माझं नाव कमलेश रामचंद्र पवार। माझ्या वडिलांनी इथे मंदिर बांधून दिलं होतं संतोषी मातेचं 1985-86 सालामध्ये मंदिर बांधलं होतं। तर ते अनेक गुरुदत्त मंदिर होतं, अनेक बाबांची समाधी होती। तर इथे काही मुलं काही दिवसापासून सेवा करता तर त्या हिशोबाने त्यांनी ते मंदिर तोडून टाकलं। मंदिर कोणाची परमिशन घेतली नाही, काही घेतलं नाही, कोणाचं नगरपालिकेचे नाही, पोलिसांची नाही। त्यांनी ते मंदिर का तोडलं, का कशासाठी तोडलं ते मला पाहिजे आणि मला माझं मंदिर पाहिजे। इथे नेमका जबाबदार कोण आहे? इथे आता त्या माताजी आहे, पण त्या माताजी दिल्लीला गेलेल्या आहेत। त्या माताजी नसताना त्यांनी ते मंदिर तोडून टाकलं। माताजीला पण त्यांनी सांगितलं नाही, कोणाला काहीच सांगितलं नाही आणि ते मंदिर तोडून टाकलं। आणि पोलिसांकडे मी तेव्हा अर्ज दिला तर पोलिसांनी त्या हंडे म्हणून तो इथे सेवा करतो, प्रसाद हंडे म्हणून, त्याच्या नावाने मी अर्ज दिला। पोलिसांनी त्याला तो म्हणे की मंदिर नाही। त्यांनी अजून 4 जणांना बोलवून सांगितलं की इथे असं मंदिरच नव्हतं। आता हे मंदिर आहे, हे 2 मंदिर आहेत। इथे भारती साहेब आहेत, आपले SP साहेब, ते सगळे उभे आहेत। हे मंदिर माझ्या वडिलांनी बांधून दिलेलं आहे आणि ते म्हणतात की मंदिर नाहीये। तो प्रसाद हांडे म्हणतो की ते मंदिरच नव्हतं। त्याच्यानंतर हा तिवारी यांनी पण एक खोटं बाईट दिलेलं आहे की म्हणे इथे माझे आई वडील लहानपणापासून येतात, यांनी इथे कधी मंदिर पाहिलं नाही, आम्ही इथे कधी मंदिर पाहिलं नाहीये। आणि हे सगळे मंदिराचे फोटो, हा हंडे इथे बसलाय, हे मंदिर, हा किरण आहे, यांनी दिलं बाईट, हे मंदिर, हा तिवारी इथे बसलेला आहे, हे सगळं मंदिर। हे पोलीस प्रशासन इथे जेवण करताना हे मंदिर आहेत मागे, आणि तुम्ही बघू शकता मागे की मागे मंदिर नाहीये। आता हे मंदिर तोडून टाकल्याचे फोटो, हे मंदिर, हे सगळं आता मला माझं काही कोणाला सांगितलं नाही, काही विचारलं नाही, का बरं तोडलं, काही बोलतच नाही, काही सांगत नाही, म्हणे मंदिरच नव्हतं, आम्ही तोडू कशाला। झाड वगैरे निर्माण करतात, नर्सरी, तो इथे त्याची बी बियाण्याची दुकान आहे रामसिद्धवर, तो तिथे रोप विकतो। इथे सगळं रोप लावायचा, रोप लावून तो तिथे विकायचा। इथे एक पुरातन विहीर होती, कोण लावता? हांडे। इथे पुरातन विहीर होती, ती विहीर त्यांनी बुजून टाकली आणि त्याच्यासाठी त्याला पाणी लागत होतं लोकांकडनं, त्यांनी बोरिंग करून घेतली लोकांकडनं, त्यांनी मोटर पाणी ते बसवून घेतलं की मंदिराची सेवेसाठी, तो त्याच्यासाठी वापरायचा आणि ते सगळं ते रोप तिथे विकायचा। आता मंदिराला पाणी लागण्यासाठी ही किती पुरातन विहीर आहे, नदी जवळ, इतकं पाणी आहे त्या, आणि ते म्हणे पाणी नव्हतं, त्याच्या खाजगी कामासाठी त्यांनी ती बोर करून घेतली। मंदिरासंदर्भात तक्रार दाखल केली का तुम्ही कोणाकडे? मी पोलीस स्टेशनला केली। काय म्हणणं त्यांचं? त्यांनी मी जेव्हा अर्ज दिला की साहेब इथे आमचं मंदिर होतं, असं असं पाडलं जवळलं, त्यांनी अर्ज घेतला, त्यांनी आम्ही तपास करतो। तर साहेबांनी सांगितलं की ते आम्ही तिथे जे मुलं तिथे सेवा करतायत त्यांना विचारलं की ते असं कुठल्याही प्रकारचं मंदिर नव्हतं। त्याचा जबाब मला त्यांनी दिलेला आहे लेखी। आपला आरोप कोणावर आहे? आता हा हांडेवरच आहे ना, यांनी तोडला आणि मी त्यांना दिलंय सगळं पूर्ण लेखी अर्ज दिलेला आहे। हांडे इथे रोप बीप लावतोय तो, त्याचं परमिशन कोणी दिलेलं आहे? कोणी काही परमिशन नाही, कोणाची परमिशन नाही, तर कोणी नाहीच आहे ना। आता मंदिर परिसरातली जागा जे बरोबर कसं काय यूज करतो तेच तर
तर ते आता ते सगळं प्रशासन पोलिसांनी विचारलं पाहिजे, सगळं हे केलं पाहिजे. तू विहीर कस काय बुजली, मंदिरं कस काय तोडले, रोप लावतो कस काय तू. मी तेव्हा त्याला बोललो, ते केलं त्यांनी. तिथलं पुरं शेडनेट त्यांनी जे केलं होतं ते रात्रीतनं उचललं. ही रूम होती, इथे त्याचं बियाणं वगैरे सगळं ठेवायचं, सगळं तो उचलून घेऊन गेला रात्रीतनं. किती दिवसापासून हे मी 6 महिन्यापासून चालू आहे माझं. 6 महिन्यापासून. हो. 6 महिन्यामध्ये का मतलब त्या प्रकरणामध्ये आउटपुट काय झालं? आउटपुट मला त्यांनी सांगितलं हे काही मंदिर इथे नव्हतं. पोलिसांनी सांगितलं की हे दिवाणी मॅटर आहे, तुम्ही कोर्टात जा. तर ती माहिती अधिकाऱ्याने मागवलं, दाखवलं की इथे असं असं मंदिर होतं. त्या मंदिराची प्रत माझ्याकडे आहे, पूर्ण याच्याशी सही शिक्क्यासह किल्ला पोलीस स्टेशनची प्रत आहे. याच्या माध्यमातून आपली मतलब काय अपेक्षा काय? मला माझं मंदिर पाहिजे आणि इथे व्यवस्थित प्रशासनाने लक्ष देऊन असं पुन्हा होऊ नये. आणि लोकांकडनं जे दान मागितलं जातं, ते लोक जे मुलं दान जमा करताय पैसे स्वरूपात, त्याचा काही हिशोब नाहीये, काही नाहीये. कोणते मुलं जमा करतात? हेच हांडे, त्याचा काही ग्रुप आहे अजून. तर हे आम्ही हे करतो, मंदिरच्या नावावर जमा करताय, तर त्याचा हिशोब नाहीये, काही नाहीये. लोकांना सांगतो इथे पैसे स्वरूपात दान देऊ नका, तुम्हाला काय तेल तूप देवाच्या हिशोबाने तुम्ही ते द्या. बरं, मंदिरला लागून एक मोठी मुस्लिम वस्ती. हो. तर तिथे त्यांचा काही नाही नाही, त्यांचा काही हस्तक्षेप नाहीये. मी सगळं बघितलं, काही हस्तक्षेप नाहीये, त्यांचा काही नाहीये. हे यांनीच केलेलं आहे. मला माझं मंदिर पाहिजे. याच्या अगोदर आपली काही हा मंदिरामध्ये काय आपली भूमिका आहे का? भूमिका म्हणजे आम्ही सेवा दरवर्षी नवरात्राला इथे 9 दिवस आम्ही घट बसवतो, ते करतो, पूजाला येतो, ते करतो. इथे ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याच्यानंतर हे मंदिर पूर्ण मुस्लिम भागात आहे, तर आजपर्यंत त्यांनी काही कुठला असा त्रास झाला नाही, कुठल्या प्रकारे विटंबना झाली नाही आहे. तर असं व्हायला नाही. आणि असं हे जे आपल्याच लोकांनी तोडलं आहे आणि आपलेच लोक जर असं करतील तर मग याचा काय मेसेज गावात जाईल. आणि आपलं गाव पहिलेच असं आहे, हिंदू मुस्लिम ते गाव आहे, तर त्या कारण गावाचं वातावरण बिघडू नये, काही असं कुठला प्रकार घडू नये, तर याची प्रशासनाला माझी विनंती आहे.